हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचं आजच्या जे आपलं 10वं सत्र आहे विभूती योग, या सत्रामध्ये पुन्हा सगळ्यांचं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन जीव तर्फे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपल्या आज या कार्यक्रमाचे प्रवक्ते श्रीमान सुंदरचंद्र प्रभूजी आपल्याबरोबर जॉईन झाले. प्रभूजींना मी विनंती करतो की त्यांनी विभूती योग या अध्यायाचं विवेचनाला आरंभ करावा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सगळ्यांचं परत स्वागत आपल्या या 10व्या सत्रामध्ये. तर आज आपण 10वा अध्याय घेतोय, जो गीतेचा खूप महत्वाचा अध्याय आहे. काल आपण 9वा अध्याय घेतला आणि आज आपण 10वा जो विभूती योग म्हणून प्रसिद्ध आहे तो आपण आज घेणार आहोत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. करोतु वाचालं पंगुं लंघयते गिरिं कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीननाथं चैतन्येश्वरम्. हरे कृष्णा. तर आज आपण हा 10वा अध्याय पाहतोय गीतेचा, विभूती योग. तर याच्यामध्ये हे आहे ते भगवंतांचं जे ऐश्वर्य, हा जो 10वा अध्याय आहे त्याला विभूती योग पण म्हणतात आहे, तो आपण पाहणार आहोत. इथे सांगितलेलं आहे, जो 9वा अध्याय आपण घेतलेला काल तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्ञानाबद्दल सांगतात आहे भगवंत, आणि त्यानंतर सांगितलेलं अचिंत्य संबंध भगवंतांचा आणि या सृष्टीचा, की भगवंत कसं तटस्थ, भगवंत दूर राहून या सृष्टीमध्ये कशा वेगवेगळ्या क्रिया करतात. आणि आपण पाहिलं नॉन वर्शिपर उपासक, अन्य उपासक, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे देवी देवतांची पूजा करतात त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आणि त्यानंतर भक्तीची महिमा भगवंत सांगत होते 9व्या अध्यायाच्या शेवटी. तर शेवटचा जो श्लोक आहे 9व्या अध्यायाचा तो आहे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. तर भगवंत इथं सांगतात की तुम्हाला खूप प्रिय होतो कधी, जेव्हा मनमना म्हणजे जेव्हा आपलं मन आपण भगवंतांना देतो त्यानं भगवंत खूप प्रसन्न होतात. आणि जेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना करतो, भगवंतांना नमस्कार करतो, नमस्तस्य माम नित्यम, आणि जेव्हा भगवंतांची अशी भक्ती करतो
भगवंत म्हणतात की असे भक्त मला खूप प्रिय आहेत, जे माझ्या भक्तीमध्ये सदैव आतुरतेनं ती भक्ती करतात. तर जेव्हा भगवंत 9व्या अध्यायाच्या शेवटी हे सांगतात की कसं भगवंतांवरती मन आपलं जडायला हवं, तर ते मन भगवंताप्रती आपण कसं लावू शकतोय ते या 10व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात आहे. जेव्हा आपण भगवंतांविषयी ऐकतो, भगवंतांचा महिमा ऐकतो, त्यानं आपलं मन भगवंतांमध्ये लागू शकतं. तर हा आहे विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर्य. आणि आजचं अक्रॉनिम आहे CSEE, सोर्स ऑफ एव्हरीथिंग. कसे प्रत्येक वस्तूचे भगवंत उद्गम आहेत. आणि दुसरं आहे 8 ते 11 हे जे चतुश्लोकी गीता त्याला पण म्हणतात. 8वा, 9वा, 10वा आणि 11वा श्लोक हे जे 4 श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी म्हणतात. ते आहे गीतेचं सार. आणि त्यानंतर 12 ते 42 यामध्ये आपण पाहणार आहोत की भगवंत आपल्या विभूतींबद्दल सांगतात की तुम्ही मला कसं प्रत्येक ठिकाणी चर अचर सगळ्या सृष्टीमध्ये तुम्ही पाहू शकताय मला आणि माझं चिंतन करू शकता. आपण पाहतोय की भगवंत कसे भौतिक आणि आध्यात्मिक वस्तूंचे उगम स्थान आहेत. तर हा पहिला आणि दुसरा श्लोक आहे, खूप महत्वाचा आहे. जसं आपण पाहिलं होतं की 9व्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी पहिला, दुसरा, तिसरा खूप महत्वाचे श्लोक होते. तिथं भगवंत म्हणतात आहे, श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. तर इथं सांगतात आहे की हे अर्जुन महाबाहो, पराक्रमी अर्जुन, शृणु मे परमं वचः, की मी आता तुला परम वच सांगतोय जे खूप गूढ ज्ञान आहे ते आता मी तुला सांगतोय. वक्ष्यामि हितकाम्यया, आणि हे जे ज्ञान आहे ते तुझ्या हितासाठी आहे. आणि मी तुला हे का सांगतोय? प्रियमाणाय, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझा जिवलग मित्र आहे आणि मला शरण आलेला आहे तू, त्यासाठी मी तुला हे खूप परमम वच आहे ते मी सांगतोय, ते ध्यानपूर्वक ऐक, शृणू. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात भगवंत, आत्तापर्यंत भगवंत सांगतात आहे की याद्वारे तुम्ही मला जाणू शकताय, तुम्ही मला असं समजू शकताय. पण भगवंत इथं सांगतात आहे की आपण कितीही महान झालो, कितीही ज्ञानी झालो, कितीही मोठे योगी असो, भगवंत इथं सांगतात ते, न मे विदु सुरगणा प्रभवं न महर्षयः अहम आदिर्हि देवानां महर्षिणां च सर्वशः. इथं सांगतात आहे की मला जाणणं कोणालाही शक्य नाही पूर्णतः. थोडंफार आपण भगवंतांविषयी जाणू शकतोय, थोडंफार आपण भगवंतांविषयी माहिती गोळा करू शकतोय, थोडंफार आपण भगवंतांना त्यांचा साक्षात्कार करू शकतोय. पण असं कुणीच नाही म्हणू शकत की मी भगवंतांना पूर्णपणे जाणलंय. का? कारण भगवंत हे अथांग सागरासारखे आहेत. आपण किती जरी डुबकी मारली तर जास्तीत जास्त आपण किती जाणार? तर भगवंत जे आहेत ते अथांग सागराप्रमाणे आहेत आणि आपण सगळेजण आपापल्या कुवतीनुसार डुबकी मारतो या अथांग सागरात. आणि जसं जसं आपण खाली जातो तसं तसं वेगवेगळे रत्न मिळतात आपल्याला. वरती वरती जर राहिलं तर आपण आज पाहिलेलं की मोठं वादळ आलेलं
आणि भरपूर जहाजं त्याच्यामध्ये डुबून गेली. पण जेव्हा आपण खालती जातो तळाला, तेवढं आपल्याला त्या सागराचं रत्न मिळू शकते. तर इथं पण आता या 10व्या अध्यायामध्ये भगवंत हे गूढ ज्ञान आपल्याला देतात आहे. आणि पहिल्यांदा इथंच ते सांगतात आहे की न मे विदुः सुरगणः, जे विद्वान लोक आहेत, जे महान देवी देवता पण आहेत, जसं या जगामध्ये ब्रह्माजी आहेत. ब्रह्मा हे त्यांनी सृष्टी केली आहे पूर्ण या जगामध्ये, ते सगळ्यात मोठे आहेत. त्यांच्यापेक्षा वृद्ध, त्यांच्यापेक्षा ज्ञानी कुणीच नाही या जगामध्ये. पण असे ब्रह्मा पण भगवंतांना पूर्णपणे समजू नाही शकत. जे ब्रह्मा आहे, जे सृष्टी पूर्ण करतात, सृष्टीचे या जगाची रचना करतात, त्याचं चलनवलन करतात भगवंतांच्या आदेशानुसार, त्या भगवंतांना जाणणं त्यांना पण शक्य नाही होत. तर मग आपली काय कथा? का ते सांगतात आहे असं? ते सांगतात की अहम आदिर्हि देवानां महर्षिणां च सर्वशः. कारण जो स्त्रोत आहे त्याला जाणणं त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कठीण आहे. जसं एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांबद्दल जाणणं स्वतःहून कठीण आहे. कारण तो वडिलांपासून निर्माण झालाय आणि त्याचं ज्ञान हे कमीच असणार आहे वडिलांपेक्षा. त्याचप्रमाणे इथं भगवंत जे आहेत ते या पूर्ण आध्यात्मिक भौतिक जगाचे स्त्रोत आहेत. तर त्यांना जाणणं मोठ्या मोठ्या कवी, मोठे मोठे विद्वान, मोठे मोठे देवी देवता त्यांना पण शक्य नाही होत. तर इथं आपण पाहतो की भगवंतांचं जे ज्ञान आहे ते अफाट आहे. आणि अफाट फक्त आपल्यासाठीच नाही, आपल्यापेक्षा लाखो करोडोपटींनी श्रेष्ठ अशा लोकांना पण हे ज्ञान कठीण आहे. तर इथं आपण पाहतो भागवताच्या 10व्या अध्यायामध्ये की जे ब्रह्माजी आहेत, ही सृष्टी करतात, ते पण भगवंतांची लीला जेव्हा ते बघतात तेव्हा ते पण गोंधळात पडतात. त्यांना कळत नाही की भगवंत किती महान आहेत. तर इथं आपण हे पाहतो आज. तर आपण इथं पाहतो की इवन जे ब्रह्मासारखे महान देवी देवता पण आहेत, ते पण भगवंतांना पूर्णपणे नाही जाणू शकत. कधी कधी ते भगवंतांवरती पण अविश्वास करून त्यांना टेस्ट करण्याचा प्रयत्न करतात की हे कोण आहेत. कधी कधी इंद्र पण वृंदावनमध्ये येऊन जेव्हा त्यांनी पाहिलं की कृष्ण जी इंद्र पूजा करत होते, ती इंद्राची पूजा करण्याऐवजी त्यांनी गोवर्धनची पूजा चालू केली. आणि इंद्र पण फसले तिथं. त्यांना वाटलं की कृष्ण एक छोटे सामान्य बालक आहेत. तर ही कृष्णांची जी अचिंत्य शक्ती आहे ती समजणं खूप कठीण आहे. तर त्यासाठी जोपर्यंत आपण भगवंतांची कृपा प्राप्त नाही करत त्यांच्या भक्तांतर्फे, तोपर्यंत भगवंतांना जाणणं खूप कठीण आहे. तर इथं तेच सांगतात आहे भगवंत की नमे विदुः सुरगणा प्रभवंच महर्षयः. तर हे ज्ञान इथं भगवंत आपल्याला देतात आहे की मला जाणणं खूप कठीण आहे आणि या जगामध्ये जे पण काही आहे, चांगलं वाईट, खूप महान, ते सगळं माझ्यापासूनच उत्पन्न होतं. इथं सांगतात आहे बुद्धिर्ज्ञान सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावम भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. तर इथं भगवंत सांगतात आहे की बुद्धी, ज्ञान, संशय,
मोहापासून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, मनोनिग्रह, हे सगळे ज्या क्वालिटी आहेत आपल्यातल्या, त्या कुठून येतात? भगवंत म्हणतात, जीवांचे सर्वविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. तर याच्यातून आपण एक समजू शकतोय, बऱ्याच वेळा लोक मोठे मोठे कोर्सेस वगैरे करतात, ₹1000 खर्च करून त्यांच्या शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये, आणि त्यांना वाटतं की आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची. पण ही पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा एकच मार्ग आहे जो सत्य आहे, आणि तो म्हणजे जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो, त्यांच्या कृपेनं या गुणांचा आपल्यामध्ये विकास होतो. भगवंत इथं सांगतात आहे की हे सगळे गुण येतात कुठून? भगवंत सांगतात आहे ते माझ्यापासूनच येतात. ते गुण आपण बाह्य दृष्टीनं फक्त त्याचा दिखावा नाही करू शकत. आणि आता हे जे आपण हे 4 श्लोक जे आता आपण घेणार आहोत, ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याला म्हणतात आहे गीता सार. गीतेच्या 700 श्लोकांमध्ये जे पण काही सांगितलेलं आहे, त्याचं सार या 4 श्लोकांमध्ये सांगितलं. तर आत्तापर्यंत तुम्हाला जर काय समजलं नसेल, नो प्रॉब्लेम. हे 4 श्लोक जरी आपण समजले तरी गीता समजल्यासारखी. तर पहिला श्लोक, 8वा श्लोक, 8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक आहेत ते चतुश्लोकी भगवद्गीता. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. तर इथं भगवंत सांगतात आहे की त्यांच्या स्वतःबद्दल सांगतात आहे. काय सांगतात आहे? अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. या सगळ्या प्राकृतिक आध्यात्मिक जगांचा मी उत्पत्ती करताय, माझ्यापासून ते सगळं उत्पन्न होतं. आणि इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः, की हे जे सगळं माझं ऐश्वर्य जे जाणतात, माझी जी भगवत्ता आहे ती जे जाणतात, त्यांचं काय होतं? मत भजन्ते मां बुधा भाव समन्वितः, ते माझी भावानं सेवा करतात. तर इथं भगवंत सांगतात आहे की जेव्हा आपण भगवंतांबद्दल ऐकतो, तेव्हा त्यांची भक्ती उत्पन्न होते आपल्या हृदयामध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे समजणं की भगवंत कोण आहेत? तर इथं सांगितलेलं आहे की भगवंत आहेत सगळ्या सृष्टीचे चालक, पालक आणि कर्ता. तर हे जे भगवंतांचं असं जे वैभव आहे त्यांचं, ते जेव्हा आपण समजतो, तेव्हा आपण भगवंतांना काही प्रमाणात तरी जाणू शकतोय, ज्यांना आपली भक्ती वाढते. तर इथं भगवंत सांगतात आहे की मी सगळ्यांचा स्त्रोत स्त्रोत आहे सगळ्यांचा. तर हा श्लोक आपण व्यवस्थित पाहणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या, कारण हे 4 श्लोक जर आपण समजले तर भगवद्गीता समजल्यासारखी येते. तर इथं सांगितलेलं आहे की भगवान जे आहेत ते जगदीश्वर आहेत, सगळ्या जगाचे ईश्वर आहेत. आणि आपण पाहतो, जसं मागच्या काही भागांमध्ये पण आपण पाहिलं की वेगवेगळे देवी देवता आहेत, ते पण खूप महान आहेत. पण एकदा जेव्हा या पृथ्वी तलावरती बरेच महान ऋषी मुनी एकत्र आलेले आणि त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली की श्रेष्ठ कोण. आणि जेव्हा अशी चर्चा चालते तेव्हा आपण पाहतो की बऱ्याच वेळा काही लोक एखाद्या देवी देवताचा पुरस्कार करतात. ते म्हणतात की हे जास्त महत्वाचे आहेत. तर तिथं 3 भाग पडले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि त्यांच्यात मग द्वंद्व चालू झालं की कोण महत्वाचं आहे, कोण श्रेष्ठ आहे या 3 मध्ये.
तर जे भृगु मुनी आहेत, जे तिथले त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, सिनियर आहेत, त्यांना अपॉइंट केलं गेलं की तुम्ही जाऊन याचा शोध लावा की या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. आता हे शोध लावणं इतकं सोपं तर नाहीये, पण भृगुमुनी पण एकदम बुद्धिमान, त्यांनी काही विचार करून ते म्हणाले की मला टेस्ट तर करावंच लागेल. मग ते पहिल्यांदा गेले त्यांच्या वडिलांकडं. भृगुमुनी जे आहेत ते ब्रह्मांचे मानसपुत्र आहेत. तर जेव्हा ते गेले तेव्हा डायरेक्टली ते चालत गेले त्यांच्या वडिलांकडं. त्यांनी प्रणाम नाही केला, नमस्कार केला नाही. आणि जी एक वैदिक पद्धती आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण थोर व्यक्तींना भेटतो तेव्हा त्यांना प्रणाम केला पाहिजे. पण त्यांनी मुद्दाम होऊन त्यांना प्रणाम नाही केला, हे पाहण्यासाठी की त्यांची रिॲक्शन काय आहे. आणि ब्रह्माजींनी बघितलं की हा माझा मुलगा आहे, येतोय पण तो प्रणाम करत नाहीये, मला रिस्पेक्ट देत नाहीये. वरून त्यांनी काय म्हणाले नाही त्याला, पण त्यांना आतमधून खूप राग आला की हा जो मुलगा आहे तो त्याला मी एवढं शिकवलं, एवढं ज्ञान दिलं, पण तो असं आचरण करतोय वेदांविरुद्ध. तर भृगुमुनींना लगेचच कळालं की बाहेरून तर ते काय म्हणत नाहीत, पण आतमध्ये डिस्टर्ब. भृगुमुनी तिथून निघाले, चालले गेले. आले त्यांच्या भावाकडं, कारण जे शंकर आहेत ते ब्रह्माच्या भ्रुकुटीतून निर्माण झालेत या जगामध्ये. जेव्हा ते रुद्र म्हणून येतात, तर जेव्हा ते गेले तेव्हा कैलासमध्ये शंकर पार्वती बसलेले. मग हे जेव्हा गेले तिथं, शंकर पण खूप प्रसन्न झाले. ते म्हणाले या या म्हणे, आज माझा भाऊ इथं कसं काय आला. आणि ते पुढे आले त्यांना आलिंगन करायला. तर आलिंगन त्यांना करायला गेले आज, कारण ते भाऊ आहेत. पण इथं आता भृगुमुनींनी दुसरी ट्रिक केली. ते म्हणाले आता यांना तर शब्दानं आपण टेस्ट करूया. आणि ते म्हणाले हे बघा म्हणे, दूर राहा म्हणे थोडं. हे तुमचा असा अवतार, सगळ्या अंगाला भस्म लावलंय, अंगावरती साप खेळतात आहे, हे थोडं दूर राहा. तर जेव्हा हे ऐकलं शंकरांनी, तेव्हा त्यांचं त्रिशूळ काढलं बाहेर त्यांनी. पार्वती पळत आली, म्हणाले नाही नाही सोडून द्या म्हणे, तुमचाच भाऊ आहे हा. तर तिथून भृगुमुनी निघाले परत आणि गेले वैकुंठामध्ये. विष्णू योगनिद्रेमध्ये पहुडलेले आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या पायाचे वंदन करतात आहे. जेव्हा ते गेले तिथं तेव्हा डायरेक्टली ते भगवंतांपुढे गेले आणि आत्तापर्यंत जे त्यांनी केलं नव्हतं ते केलं. त्यांनी काय केलं माहितीये? भृगुमुनींनी धाडकन लाथ मारली भगवंतांच्या छातीवरती. भगवंत उठले आणि ते पाहत होते का ते भगवंत काय करतील. सुदर्शन चक्रानं माझं डोकं कलम करतील की मला शाप देऊन जाळून टाकतील की काय करतील. पण तेव्हा त्यांनी पाहिलं भगवंत त्यांचे पाय चरण पकडले त्यांचे, म्हणाले की माझं हे छाती आहे ती पाषाणासारखी कठीण आहे आणि तुमचे जे चरण आहेत ते कमळासारखे आहेत, त्याला इजा तर नाही झाली. आणि त्यांचे चरण घेऊन त्यांना मसाज करायला लागले. भगवंत त्यांची माफी मागत होते की माफ करा, मी तुमच्यासाठी बाहेर येऊन तुमचं आदरातिथ्य नाही केलं. तुमच्यासारखे महान योगी ज्ञानी मुनी माझ्या घरी आले. तर हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्यांना कळालं की अशा परिस्थितीमध्ये जर हे रिॲक्शन असेल तर याचा हेच अर्थ आहे की हे सगळ्यात महान आहेत. कारण एखाद्याची महानता जेव्हा वाईट अशा गोष्टी होतात त्याच्या आयुष्यामध्ये, तेव्हा त्याच्या रिॲक्शन वरून आपण समजू शकतोय की तो व्यक्ती किती पाण्यात आहे. तर इथं त्यांना कळालं. पण मग काय झालं? आपण पाहतो शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की
जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा विष्णूंची पत्नी श्री जी लक्ष्मी आहे, त्यांनी पाहिलं की हा मुनी असाच चालत आलाय आणि माझ्या पुढं असा माझ्या पतींचा अपमान तिला हे सहन नाही झालं. तिनं शाप दिला की तुम्ही आणि तुमचं सगळं खानदान, जे पण ब्राह्मण, त्यांच्या घरी मी कधीच जाणार नाही. आणि त्यासाठीच आपण पाहतो की ब्राह्मण नेहमी लक्ष्मीहीन असतात आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीला वाटलं की एवढा मोठा अपराध माझ्या विष्णूंचा माझ्या पुढे झाला, तर मला खूप आता त्याचं पाप घ्यावं लागेल, कारण मी पण तिथं होते. तर ते दूर करण्यासाठी लक्ष्मी वैकुंठातून खाली येते भारतामध्ये. भारतामध्ये येते महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात कुठे येते माहिती आहे तुम्हाला? ती जाते कोल्हापूरला. आणि तिथं ती तपस्या करायला लागते की हे जे विष्णूंची मानहानी झाली, विष्णूंचा अपमान झाला, त्याच्यात मी पण सहभागी झाले, कारण मी पण तिथं होते. तर भगवंत येतात खाली तिला परत आणायला, पण ते तिचा राग जात नाही. मग तिथून भगवंत तिरुपतीला जातात आणि तिथं पद्मावतीशी विवाह करतात आणि खूप मोठी कथा आहे ती. तर आपण आता पण जे पांडुरंग आहेत त्यांची जर तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं असेल काकड आरतीमध्ये, तर त्यांच्या वक्षस्थलावरती भृगु मुनींचे चरण चिन्ह आहेत. तुम्ही जर तुम्हाला योग आला असेल तर तुम्ही पाहाल असेल. तर भगवंत जे विष्णू जे कृष्ण आहेत ते या सगळ्या जगाचे स्त्रोत आहेत आणि त्यांची महत्ता आहे की कोणत्याही परिस्थितीत त्यांचं पतन होत नाही त्यांच्या भगवत्तेपासून. त्यासाठी इथं भगवंत सांगतात की अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वम प्रवर्तते. आणि हे जेव्हा आपण पाहतो, ऐकतो आणि समजतो की कसं भगवंत सगळ्याचे स्त्रोत आहेत, आपली भक्ती तिथं चालू होते. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की असे जे भक्त आहेत जे माझ्याबद्दल त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, त्यांचं वर्तन कसं असतंय. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात मी कोण आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात भक्त कोण आहेत. इथं सांगतात मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ती च रमन्ती च. तर इथं सांगितलेलं आहे की मच्चित्ता मद्गत प्राणा, जे माझे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, ते काय करतात? मच्चित्ता, त्यांचं जे चित्त आहे ते माझ्यामध्ये रममाण असते. मद्गत प्राण, त्यांचं जीवन हे माझ्या सेवेमध्ये समर्पित असते. आणि एकमेकांबद्दल त्यांच्या एकमेकात काय चाललेलं असते? माझ्याबद्दल चर्चा चाललेली असते. आणि इथे सांगतात नित्यम, ही जी चर्चा चाललेली असते ती अमावस्या पौर्णिमेला नाही चालत. नाही की कधी कधी दिवस उगवतो, नाही. नित्यम, नित्यम म्हणजे प्रत्येक दिन, प्रत्येक दिवशी. तुष्यंती च रमंती च. आणि इथं ते सांगतात की असे भक्त अशा चर्चेमध्येच त्यांना आनंद प्राप्त होतो. तर याच्यातून एक गोष्ट आपल्याला कळते की भगवंतांची भक्ती जेव्हा आपण करतो, जेव्हा साधना आपण करतोय, त्याच्यामध्ये पण खूप आनंद आहे. साध्य झाल्यानंतर तर त्याची तर आपण बात पण नाही करत आता. इवन साधक या स्टेजमध्ये जेव्हा आपण भक्ती करतो या जगामध्ये, ती भक्तीमध्ये पण आपल्याला खूप रस येतो आणि जीवनात आनंद येतो. आणि इथं सांगितलेलं तुष्यंतीच रमंतीच. कधी कधी
भक्त हा प्रश्न विचारतात की आपल्याला हे कसं कळेल की मी एका व्यवस्थित मार्गावरती आहे नाही. तर हे खूप इझी आहे समजणं. कसं, आपण जर तुष्यंतीच रमंतीच, जर आपलं हृदय आनंदी असेल, त्याच्यामध्ये भगवंतांप्रती प्रेम निर्माण होत असेल, तर त्याचा अर्थ आहे की आपण व्यवस्थित मार्गावरती आहोत. जसं खूप दिवसानंतर एखादा परत घरी येतोय, तेव्हा जेव्हा तो गाडीमध्ये बसतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो की मी आता घरी चाललोय. आणि जेव्हा ते मध्ये-मध्ये वेगवेगळे स्टेशन्स येतात, तेव्हा तो पाहतो की आता अर्ध माझा प्रवास झालेला आहे. त्याचा आनंद आणखी वाढतो. जेव्हा ते जवळ-जवळ यायला लागतात त्याच्या गावाला, त्यांचा आनंद आणखी वाढतो. जेव्हा ते गाडीतून उतरतात आणि त्यांच्या घराकडे चालायला लागतात, त्यांचा आनंद आणखी वाढतो. जेव्हा ते घरी जातात, दरवाजा टकटकतात, त्यांचा आनंद एकदम आकंठ भरलेला असतो. आणि जेव्हा ते घरी त्यांचे आई, वडील, भाऊ, बहीण पाहतात, तेव्हा ते खूप आनंदी होतात. त्याचप्रमाणे आपणही या जगामध्ये आत्ता भगवंतांच्या भक्तांबरोबर जेव्हा भक्ती करतो, जप करणं, गीता वाचन करणं इत्यादी, तेव्हा अशा संघामध्ये पण भक्तांच्या आपल्याला भरपूर आनंद येतो. आपल्याला माहिती आहे, कारण आपण घरी चाललो आहोत. तर हा आनंद जो आहे भक्तीमध्ये, ते सूचक आहे की आपण खऱ्या मार्गाने चाललो. तर इथं शुद्ध भक्त काय करतात ते दिलेलं आहे. बोधयंतः परस्परम. त्यांच्या परस्परामध्ये काय संबंध आहे की भगवंतांच्या लीलांबद्दल, भगवंतांच्या कथेबद्दल ते आपापसामध्ये बोधयंत, त्यांचं डिस्कशन करतात. तर इथं मच्चित्ता मद्गत प्राणा, इथं सांगितलेलं आहे की ते स्मरण करतात भगवंतांचं. बोधयंत परस्परम, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की श्रवणम करतात आणि कथयंतश्च म्हणजे कीर्तन. श्रवण, कीर्तन आणि स्मरण, या 3 गोष्टी जेव्हा भगवंतांप्रती भक्त येऊन करतात, ते शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये, 10व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अशा शुद्ध भक्तांबरोबर ते कशाप्रमाणे आणि काय-काय पद्धतीनं त्यांच्याशी रेसिप्रोकेशन करतात, त्यांच्याशी आदान-प्रदान करतात, ते दिलेलं आहे 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये. इथं सांगतात भगवंत, खूप सुंदर आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. इथं सांगतात की तेषां सततयुक्तानां. तुम्ही पाहाल, भगवंत हा शब्द वारंवार वापरतात आहे. सततम, नित्यम. का? कारण भक्ताचा तर एक खूप महत्वाचा गुण आहे की भगवंतांची जी भक्ती आहे ना, तो कधी सोडत नाही ती. भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांची सेवा, काही पण परिस्थिती असेल, तो आजारी असेल, त्याची मनस्थिती चांगली नसेल, घरामध्ये काही आर्थिक प्रॉब्लेम असेल, अशा स्थितीमध्ये पण भगवंतांची भक्ती तो सोडत नाही. तर हे भक्ताचं एक लक्षण आहे. आपण भक्ताला कधी समजू शकतोय? सततम. तिथे सांगतात आहे की सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. प्रेमानं तो माझी जेव्हा पूजा करतो, मग काय होतं? भगवंत काय करतात अशा व्यक्तीच्या, भक्ताच्या आयुष्यामध्ये? ददामी बुद्धियोगम. भगवंत म्हणतात की त्यांना बुद्धी मी देतो. आता 2 प्रकारच्या बुद्धी आहेत. एक आहे आपली स्वतःची बुद्धी आणि एक आहे भगवंत जी बुद्धी देतात आपल्याला. तर आपण भक्तीमध्ये आपली स्वतःची बुद्धी नाही वापरत. आपण भगवंतांनी दिलेली बुद्धी
गीतेद्वारे आणि आपल्या गुरूंद्वारे जी बुद्धी आपल्याला मिळते त्यावरती आपण भक्ती करतो. तर इथं भगवंत सांगतात की ती बुद्धी आहे माझ्या प्रती आणखी प्रेम वाढवण्यासाठी आणि मला प्राप्त करण्याची, माम उपयांती, ते ज्यानं तो भक्त आहे, शुद्ध भक्त मला प्राप्त होतो, ददामी बुद्धी योगम, ती बुद्धी जी आहे ती मीच देतो, जे प्रेमानं माझी सतत सेवा करतात. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. इथं सांगतात की ज्यांच्यावरती विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. अज्ञानामुळे काय होतं? जे पण आपण पापकृत्य करतो ते अज्ञानामुळे करतो. अज्ञान म्हणजे काय? आपल्या स्वरूपाची, जेव्हा आपल्याला विसर पडतो आपल्या स्वरूपाचा, की मी भगवंतांचा सेवक आहे, मी भगवंतांचा अंश आहे, मी आत्मा आहे, या ज्ञानाचा विसर त्याला म्हणतात अज्ञान. तर या अज्ञानानं काय होतं? आपण या जगामध्ये पाप करतो आणि जेव्हा आपण पाप करतो तेव्हा त्याची रिॲक्शन येते आपल्याला. त्या रिॲक्शन दोन प्रकारच्या आहेत. एक आहे प्रारब्ध आणि एक आहे अप्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे ज्या रिॲक्शन आहेत त्या पापाच्या, त्या आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आलेल्या आहेत, ते आपण भोगतो आहोत. जसं एखादा जन्माला येतो अंध अंध, किंवा एखादा जन्माला येतो तो पांगळा असतोय, किंवा काही जन्माला येतात खूप थोडी बुद्धी घेऊन, काही खूप सुंदर शरीर घेऊन येतात, काही लोकांना खूप तीक्ष्ण बुद्धी असते. तर हे सगळं कसं होतं? ते होतं त्यांच्या प्रारब्धानं. त्यांचं जे पूर्व संचित पाप किंवा पुण्य आहे त्याचा रिॲक्शन त्यांना मिळतं या आयुष्यामध्ये. तर आपलं जसं शरीर आहे, आपलं जसं मन आहे, आपली जी बुद्धी आहे, ती आपल्याला प्रारब्धानं मिळते. अप्रारब्ध म्हणजे काय? ज्या आपण काही कार्य केलंय त्याची रिॲक्शन झालीये, पण आणखी आपल्याला डिलिव्हर नाही झाली, आपल्यापर्यंत पोहोचली नाही ती आणखी. जसं आपण पाहतो की घरी चपाती करतात ना, चपाती करण्यासाठी पीठ मळतात. पीठ मळून ठेवलेलं असते. जेव्हा चपाती होते तेव्हा आपल्या प्लेटवरती येते गरम गरम, आणि काही चपात्या आणखी प्रोसेसमध्ये असतात, आणि काही फक्त पीठच असते, आणखी चपाती त्याची रोल पण झालेली नसते. जो चपातीचा मळलेला आटा आहे त्याला म्हणतात अप्रारब्ध. त्याची चपाती होऊन आणखी ती प्लेटवरती नाही आली, त्याची जी रिॲक्शन आहे इन प्रोसेस आहे, ती पाईपलाईन मध्ये आहे, ती त्याला म्हणतात अप्रारब्ध. तर पापानं ह्या दोन गोष्टी होतात. आणि याच्या पुढे जाऊन आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्यानं काय होतं? त्यानं एक गोष्ट होते, कूटम. कूटम म्हणजे एक एक प्रकारची सवय बनून जाते. जसं एखादा दारू पितोय, तो जेव्हा तो दारू पितो तेव्हा त्याची रिॲक्शन तर येते त्याला, पण त्या दारू पिण्याच्या सवयीमुळे काय होतं, एक त्याच्या दैनंदिन जीवनाचा ते एक भाग बनून जाते दारू पिणं. आणि त्याच्यापेक्षा पण एक दुसरी गोष्ट होते या अज्ञानामुळं, त्या कूटाचं बीजम. बीजम म्हणजे इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे एक हृदयातून सबकॉन्शियस माइंड मध्ये ती एक इच्छा निर्माण होते की हे गोष्ट मला करायची आहे. आणि ते आपण पाहू शकतोय कधी कधी अशा, जसं एखाद्याला काही काय पाहतो आपण, छोटे मुलं असतात, त्यांना शिकवलेलं नाही कुणी,
त्यांनी कोणाला पाहिलं नाही, पण त्यांच्या हृदयामध्ये चोरी करण्याची एक भावना असते. काही इकडे तिकडे दिसलं तर ते उचलतात ते. ती भावना आली कुठून? ती आली बीजम कूटम, पहिल्या जन्मापासून. त्यांना शिकवलं नाही कुणी. तर आपण पाहतो हे जे अज्ञान आहे ते आपल्याला वारंवार या जगामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जखडून ठेवतं. भगवंत इथं सांगतात की अशा भक्तांवरती अनुकंपा मी जेव्हा करतो तेव्हा ज्ञानदीपेन भास्वता, त्यांच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत चालू करतो आणि त्यानं काय होतं, त्या प्रकाशामध्ये हे अज्ञान दूर पळून जातं अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये. तर हे भगवंत अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या भक्ताच्या जीवनामध्ये आदान प्रदान करतात. ज्यानं तो आणखी जवळ येतो भगवंतांच्या, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान आणि प्रेम वाढतं भगवंतांप्रती. आणि दुसरं हे याच्यामध्ये आपण 4 मध्ये पाहिलं की भगवंत जे आहेत ते सगळ्या सृष्टीचे करतायत. अहम सर्वस्य प्रभवो. आणि पाहिलं की भगवंतांचे जे भक्त आहेत परस्परामध्ये भगवंतांच्या लीलांचं कथन श्रवण करतात आणि त्याच्यामध्येच तुष्यंतीच रमंतीच. आणि भगवंत अशा भक्तांची कशी आदान प्रदान करतात ते आपण या 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये पाहिलं. आता येतो दुसरा सेक्शन, विभूती योग. याच्यामध्ये हाय 12 ते 42 श्लोक. याच्यामध्ये भगवंत आपल्या वेगवेगळ्या ऐश्वर्यांचं वर्णन करतात. आणि इथं आपण पाहतो की भगवंत अर्जुनाला सांगतात आहे की याद्वारे तू मला या पूर्ण जगामध्ये पाहू शकतोय, कारण माझं जे अस्तित्व आहे भगवत्तेचं ते समजण्यासाठी एखाद्याला वेळ लागेल. पण हे भगवंत आता जे ज्ञान देतात आहे त्यांना आपण खूप सहजपणे या जगात राहून भगवंतांना आपलं मन देऊ शकतोय, त्यांचं चिंतन करू शकतोय. कसं ते भगवंत इथं सांगतात. तर इथं ही सुरुवात होते कृष्ण जेव्हा हे भगवंतां आपली भगवत्ता सांगतात आहे अर्जुनाला. अर्जुन उवाच. अर्जुन तर एवढे आनंदी होतात भगवंतांकडून हे ऐकून आणि ते म्हणतात, अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. इथं सांगतात आहे की जे भगवंत आहेत त्यांना त्यांची जी भगवत्ता आहे अर्जुन एकदम विनम्रतेनं आनंदानं स्वीकार करतात. ते म्हणतात आता हे कन्फर्म झालंय की तुम्ही भगवंत आहात. ते म्हणतात परम ब्रह्म. परम ब्रह्म कोण आहे? भगवान कृष्ण. परम सत्य कोण आहे? भगवान कृष्ण. परम धाम पवित्रम परमं भवान, की तुम्ही परम पुरुष आहात. शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू, सगळ्या देवांचे तुम्ही करता धरता आहात. आदिदेवम, सगळ्या देवतांचे तुम्ही आदी आहात. आणि इथं सांगतात आहे आहुस्त्वा ऋषयः सर्वे देवर्षीर नारदस्तथा, की हे मी सांगत नाहीये. कुणी म्हणेल की अरे अर्जुन तर कृष्णाचे मित्र आहेत आणि कधी कधी दोस्तीमध्ये थोडं जास्त बोललं जातं की तू खूप महान वगैरे आहेस. पण एखादा मित्र असं म्हणलेलं ते आपण जास्त सिरियसली घेत नाही. तर इथं भगवंतांना अर्जुन म्हणतात की हे कृष्ण ही फक्त माझीच अशी ज्ञान नाहीये. माझ्या मनानं हे सांगत नाही की मला वाटतं तू भगवंत आहे म्हणून. नाही, ते सांगतात इथं
हे कुणी सांगितलेलं आहे? देवर्षी, नारद, असित, देवल, व्यास यांच्यासारखे मोठे ऋषीगण पण हेच सांगतात आहे, आणि ते पण तुम्हाला भगवंत म्हणून ते तुमची पूजा करतात. तर इथं अर्जुन स्वतःच जे त्यांची रिअलायझेशन आहे, जे त्यांचं स्वतःचा साक्षात्कार आहे, त्याला ते जोड देतात आहे इतर वेगवेगळ्या ऋषी मुनींची पण. आणि ते म्हणतात आहे की मी पण हे आता समजलोय, आणि सगळे जे महान ऋषी मुनी आहेत ते पण याची ग्वाही देतात, आणि आता स्वतः तुम्ही तुमच्या मुखानं हे सांगता आहात, तर याच्यामध्ये आता काही संशय राहिला नाही. आणि इथं सांगतात, ते विचारतात इथं की आता मी तुम्हाला कसं तुमचं चिंतन करू शकतो. आता इथं भगवंत त्यांच्या ऐश्वर्याबद्दल सांगायला चालू करतात. खूप सुंदर हा सेक्शन आहे. 20 ते 40-42 हे जे 20 श्लोक आहेत, खूप सुंदर आहेत. इथं भगवंत सांगतात की त्यांचं ऐश्वर्य कसं असीमित आहे. भगवान उवाच हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो वितरस्य मे. ते म्हणतात की माझ्या विभूती, माझ्या शक्तींचा अंत नाहीये, अनंत आहेत त्या. किती आणि काय काय समजून घेणार तू. आणि ते सांगायला लागतात की परमात्मा जो आहे या चराचरामध्ये, अणुअणुमध्ये उपस्थित आहे, तो मीच आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशया स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च. ते म्हणतात की या सृष्टीचा आदी, अंत आणि मध्य मीच आहे. प्रत्येक अणुमध्ये मीच आहे, 2 अणूंच्या मध्ये पण मीच आहे. तर भगवंतांची ही जी शक्ती आहे ती खूप अनंत आहे, आणि त्या अनंत शक्तीचा अनुभव करणं भक्तीद्वारेच फक्त शक्य आहे. आता इथं ते सांगायला लागतात की आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, तेजस्वी ताऱ्यांमध्ये दैदिप्यमान असा सूर्य आहे, तो मीच आहे. मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे, आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. तर याचा अर्थ काय की या जगामध्ये जे पण काही विशेष गोष्ट आहे, भगवंत म्हणतात की ते मीच आहे. तर इथं भगवंत म्हणतात की या जगातली प्रत्येक वैशिष्ट्यवान स्पेशल गोष्ट जी आहे ती स्पेशल का आहे, कारण ती माझ्यापासून आलेली आहे. जसं इथं आपण पाहतो सूर्य आहे, तो एवढा विशेष आहे की अशेष तेज हा म्हटलेलं आहे त्याला, की त्याचं जे तेज आहे ते कधी कमी नाही होत. असं का? कारण भगवंतांची ती शक्ती आहे. नंतर ते सांगतात की वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा मी आहे, इंद्रियांमध्ये मन आहे मी, आणि प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. Most extraordinary divine golden mountain called Meru. Meru is shaped like an inverted cone, and it is the sporting place for the demigods. Around Meru are many supporting mountains called the most extraordinary. तर इथं सांगतात आहे की जे पण मोठे मोठे पर्वत आहेत त्याच्या तो मी आहे, आणि जे रुद्र आहेत त्यांच्यामध्ये शंकर मी आहे. इथं सांगतात आहे की जे पुरोहित आहेत त्यांच्यात बृहस्पती जो तो मी आहे. सेनापती आहेत, अनेक सेनापती आहेत, त्याच्यामध्ये कार्तिकेय जे एकदम शूरवीर आहेत तो मी आहे. जे जलाशय आहेत त्याच्यात अथांग सागर तो मी आहे. इथं सांगतात महर्षी मध्ये मी भृगू आहे, ज्यांची आपण कथा ऐकली. ते सांगतात ध्वनीमध्ये मी दिव्य ओंकार आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ, इथं सांगतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी, स्थावराणाम हिमालयः,
इथं सांगतात की जे यज्ञ आहेत, यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं राजसूय यज्ञ, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे अश्वमेध, गोमेध यज्ञ, वाजपेय यज्ञ, असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. या सगळ्या यज्ञांमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता? ते म्हणतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी. जो तुम्ही सगळेजण लवकर येऊन जो जप करता, नामस्मरण, भगवंत म्हणतात की तो जपयज्ञ मीच आहे. आणि इथं सांगतात सर्व वृक्षांमध्ये वडाचं जे झाड आहे ते मी आहे. सर्व देवर्षींमध्ये नारद जे सगळे श्रेष्ठ आहेत ते मी आहे. सगळ्या सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी ते मी आहे. आणि इथं सांगतात आहे की जो घोडा आहे, जो उत्पन्न झालाय समुद्र मंथनातून, तो मी आहे. ऐरावत जो एकदम स्पेशल हत्ती आहे तो मी आहे. आणि मनुष्य जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा आहे तो मी आहे. इथे सांगतात की सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी मी आहे. आणि असं ते वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आहे भगवंत की जे पण खूप वैशिष्ट्यवान गोष्ट आहे या जगामध्ये ती मीच आहे. इथं हे पण सांगतात की जसं दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे आणि दमन करणाऱ्यांमध्ये मी काळ आहे. आणि इथं सांगतात की पशूंमध्ये मी सिंह आहे, पक्ष्यांमध्ये गरुड आहे. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे. आणि शस्त्रधारी जे आहेत त्यांच्यामध्ये राम मी आहे. आणि जे मासे आहेत त्याच्यामध्ये शार्क, मकर मासा आहे, तो मी आहे. नद्यांमध्ये गंगा जी आहे ती सर्वात पवित्र आहे, ती मी आहे. सगळ्या वेदांमध्ये जे आत्मविद्या दिलेली आहे, जी भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे, ते ज्ञान पण मीच आहे. इथं लिहितात की अक्षरांमध्ये अकार मी आहे. आणि अविनाशी जो काळ आहे तो पण मी आहे. इथं लिहितात की मृत्यू सर्व हरश्चाहम. जो मृत्यू आहे ना तो सगळं हरण करून घेऊन जातो. तुम्ही PhD असा, करोडपती असा, अरबपती असा किंवा खूप सुंदर असा, पण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. तर भगवंत म्हणतात असा मृत्यू आहे तो पण मीच आहे. आणि इथं ते सांगतात की स्त्रियांमध्ये जे जे गुण आहेत, जे चांगले गुण आहेत ते पण मीच आहे. बऱ्याच वेळा लोकांचा हा गैरसमज असतोय की आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये स्त्रियांना कमी लेखलेलं आहे, पण नाही. इथं भगवंत स्वतः सांगतात आहे की स्त्रियांमध्ये कीर्ती मी आहे. आपण पाहतो की प्रत्येक जो मनुष्य सक्सेसफुल आहे, अशा सक्सेसफुल मनुष्याच्या पाठीमागे एक स्त्री असते. ती कीर्ती जी आहे, ती शक्ती आहे, कीर्ती ती स्त्रियांकडून प्राप्त होते. स्त्रियांमधलं ऐश्वर्य मी आहे. स्त्रियांची जी मधुर वाणी आहे, त्यांची स्मृती आहे, बुद्धी आहे, क्षमा, स्त्रिया जास्त क्षमाशील असतात आहे पुरुषांपेक्षा. तर आपण इथं पाहतो की स्त्रियांमधले जे विविध खूप असे जे गुण आहेत भगवंत म्हणतात ते माझ्यामुळे आहेत. आणि हे तुम्ही वाचू शकताय खूप डिटेल. भगवंतांचं हे त्यांचे जे गुण आहेत ते सांगतात इथं. तर हा जो चार्ट आहे तो तुम्हाला सगळ्यांना पाठवला जाईल.
की कृष्णांचे ऐश्वर्य काय आहेत डिटेलमध्ये. तर आपण इथं पाहतो की कसं ते सांगतात, अर्जुना संपूर्ण सृष्टीचं बीज मी आहे. की या सृष्टीमध्ये जे पण काय आपण पाहतो, चर अचर जीव, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वेली, त्या सगळ्यांचं बीज जे आहे ते भगवंत आहे. आणि ते म्हणतात की कोणताही चराचर प्राणी माझ्याविषयी विना अस्तित्वात नाही राहू शकत. त्या सगळ्याचं जे आश्रयस्थान आहे ते भगवंत आहेत. आणि इथं भगवंत सांगतात की नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. की हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाहीये. मी जे पण हे काय सांगितलेलं ना ते फक्त एक सूचक आहे, डायरेक्शन दिली की हे यानं तुम्हाला पाहू शकतोय. इथं आपण पाहतो की भगवंत सांगतात आहे की माझ्या शक्तींना अंत नाहीये, मी एवढा महान आहे. कधी कधी बऱ्याच वेळा लोक याच्यात पण भगवंतांची चूक पाहतात. काही लोक म्हणतात बघा कृष्ण किती उद्धट आहेत, कृष्ण किती गर्विष्ठ आहेत, ते म्हणतात की मीच मोठा. आता बघा कसे लोक भगवंतांना पण सोडत नाहीत, त्यांच्यामध्ये पण चुका काढण्याचा प्रयत्न करतात. एखादा समजा पीएचडी असेल आणि तो म्हणतोय की मी पीएचडी आहे, त्याच्या चुकीचं काय? तो पीएचडी आहे, तो बोलतोय, तो काय म्हणणार का मग मी 10वी नापास आहे म्हणून? की लोकांनी जरा थोडं नम्र आहे मी बाबा, नाही मी 10वी नापास आहे म्हणणार. जो पीएचडी आहे तो म्हणणारच ना मी पीएचडी आहे म्हणून. जो करोडपती आहे तो म्हणणार मी करोडपती आहे म्हणून. तसं भगवंत ह्या सगळ्या जगाचे मालक आहेत, मग ते म्हणतात की मी मालक आहे म्हणून. त्यांनी जर आपल्याला नाही सांगितलं तर आपल्याला कळणार कसं? तर आपल्यावरती कृपा करून ते आपल्याला सांगतात आहे त्यांचं ऐश्वर्य. त्यांना आपल्या सेवेची गरज नाहीये. असं नाही की ते इथं येतात आपल्या सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी की या 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 आध्यात्मिक जगात व्हॅकन्सी आहेत, नोकर नाही ते माझी सेवा करण्यासाठी, तुम्ही या. नाही, भगवंत इथे येतात आपल्यावरती कृपा करण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी की तुम्ही इथं का राब राब राबताय, एवढं जन्ममृत्यू चक्करमध्ये आपण का फसलेलो आहे. ते आपल्याला वापस आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी भगवंत इथे येतात. तर आपण हे नाही समजायला पाहिजे की भगवंत इथं स्वतःचं गुणगान करतात. त्यांना स्वतःचं गुणगान करण्याची गरज नाहीये, कारण सगळे वेद त्यांचं गुणगान करतात आहे. लाखो करोडो अनंत शुद्ध भक्त त्यांचं गुणगान करतात आहे. पण भगवंत इथं येतात भक्तांबरोबर आदान प्रदान करण्यासाठी. तर इथं जेव्हा आपण भगवंतांबद्दल हे पाहतो तेव्हा आपली भक्ती खूप दृढ होते. एकदा आता फक्त 1-2 श्लोक उरलेत, आणखी एक 2 मिनिटांमध्ये आपण हे सत्र थांबवणार आहोत. तर एकदा प्रभुपादांना एका व्यक्तीनं प्रश्न केला. तो म्हणाला, हे प्रभुपाद, तुम्ही एवढं जीवनभर कृष्णांचं नाव घेताय, त्यांचं कीर्तन करताय, त्यांची सेवा करताय, त्यांची पूजा करताय, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही मरणाला आलाय, तुम्ही मरणार आहात आता, आणि त्यावेळी तुम्हाला कळालं की कृष्ण नाहीच आहेत म्हणून, मग प्रभुपाद हसले आणि त्याला म्हणाले, ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तर ते पण जर मान्य केलंच, कृष्ण तर आहेच, पण समजा तुम्ही म्हणताय म्हणून मान्य केलं की कृष्ण नाही आहेत समजा, तरी ते म्हणाले की आमचं जीवन तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगलं आहे.
शुद्ध जीवन, आनंदी जीवन, नॅचरल नैसर्गिक जीवन आम्ही जगतोय. आणि या जगामध्ये पण आम्ही इतर लोकांपेक्षा 1000 पटीनं जास्त सुखी आहे भगवंताच्या सेवेमध्ये. आणि प्रभुपादांनी त्या माणसाला प्रश्न विचारला, पण जर तुम्ही भगवंतांची भक्ती करत नाहीये आणि मरताना जर तुम्हाला कळालं की भगवंत आहेत, मग तुमची काय स्थिती? मग तो विचार करायला लागला की हे बरोबर आहे. कारण आपण पाहतो या जगामध्ये भक्ती जी आहे ती या जगामध्ये आपल्याला सुख देते आणि या जगाला त्याग केल्यानंतर पुढे पण अनंत सुख आहे भक्तासाठी. तर इथं भगवंत सांगतात आहे की माझ्या विभूतींना अंत नाहीये. तर इथं ते सांगतात, यद यद विभूती मत सत्वम श्रीमद ऊर्जित मे वा तत्तद एवावगच्छत्वम मम तेजो अंश संभवम. इथं ते सांगतात आहे की मम तेजो अंश संभवम, हे जे पूर्ण जगत आहे ना, हे चालवण्यासाठी मला खूप मेहनत नाही करावी लागत. माझ्या अंशाच्या अंशानं हे जगत मी चालवतो. त्याचा अर्थ काय याच्यात दिलेलं आहे, इथं आपण पाहतो हे भगवंतांचे पुरुषावतार आहेत. जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या अंशाचा अंश तो आहे महाविष्णू, जे कारण उदक मध्ये पहुडलेले आहेत. आणि ते एवढे महान आहेत की त्यांच्या शरीराच्या रोम छिद्रातून अनंत ब्रह्मांड बाहेर येतात. तर असा ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो आहे तो भगवंतांचा एक छोटासा अंश आहे. आणि जेव्हा हे ब्रह्मांड बाहेर येतात तेव्हा एक एक ब्रह्मांड चालवण्यासाठी हे महाविष्णू परत त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात, गर्भोदकशाही विष्णूच्या रूपानं. तर हा गर्भोदकशाही विष्णू तिथं आपण पाहतो लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि अशा विष्णूच्या नाभीतून कमल निर्माण होतं, ज्याच्यावरती ब्रह्मा त्या ब्रह्मांडामध्ये इंजिनियर जन्म घेतो ब्रह्मा. आणि ते ब्रह्मा या जी नाभीतून कमळ येतं त्या कमळाच्या दांडीमध्ये ते या सृष्टीची रचना करतात, वेगवेगळे ग्रह वगैरे. आणि जेव्हा या ग्रह वगैरे यांची रचना करतात, त्या ग्रहांना चालवण्यासाठी परत गर्भोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू म्हणून त्या ग्रहगोलांमध्ये जातात. आणि हेच जे आहेत क्षीरोदकशाही विष्णू, ते परमात्म्याच्या रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक अणुमध्ये वास करतात. आणि आपण पाहतो अणुशक्ती किती आहे. एक अणु जरी विभाजन झालं तर त्याच्यातून एवढी शक्ती बाहेर येते की हिरोशिमा, नागासाकी सारखे मोठे शहर उद्ध्वस्त होतात. ही शक्ती येते कुठून? ही शक्ती येते परमात्म्यापासून. जी अनंत शक्तीचे आगार आहेत ते सगळे हे जे 3 पुरुषावतार दिलेले आहेत, महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू, हे भगवंतांचे छोटेसे अंश आहेत. तर भगवंत म्हणतात की माझ्या एका छोट्या अंशानं मी ही पूर्ण सृष्टी उत्पन्न करतो आणि प्रलय पण करतो. एवढे सगळे महान ब्रह्मांड आहे ते महाविष्णू फक्त श्वास घेतात आणि अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर येतात. आणि जेव्हा ते श्वास आतमध्ये घेतात तेव्हा सगळे ब्रह्मांड परत त्यांच्या शरीरामध्ये जातात. आणि हे महाविष्णू आहेत ते भगवंतांचा एक छोटासा अंश आहेत. तर आपण पाहतो की कृष्णांची स्थिती काय आहे. तर आज आपण पाहिलं भगवंतांचं ऐश्वर्य, की ते कसे प्रत्येक वस्तूचे उद्गम आहेत. आपण पाहिलं चतुश्लोकी भगवद्गीता आणि पाहिलं की भगवान सर्वत्र कसे विद्यमान आहेत. तर आपण इथं आज आपल्या 10व्या अध्यायाचा शेवट करूया.
तुमचे खूप खूप धन्यवाद एवढं शांततेनं ऐकल्याबद्दल. आणि आता ज्या आपण भक्तांना परत जाण्याची ओढ असेल, काही त्यांचे काम वगैरे असतील, ते जाऊ शकतात ते. आणि आपण आता एक 10-15 मिनिटं प्रश्नोत्तर घेणार आहोत. तर याच्यात जनरली जेव्हा प्रश्नोत्तर होतात तेव्हा बऱ्याच गोष्टी ज्या सुटलेल्या आहेत त्या पण आपण घेतो. त्यामुळं माझी ही विनंती आहे सगळ्यांना की प्रश्नोत्तर पण खूप महत्वाची आहेत, कारण याच्यामध्ये जास्त ज्ञान मिळतं आपल्याला डायरेक्ट आपल्या प्रश्नांचं उत्तर आल्यानंतर. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विचारा माताजी. माईक अनम्यूट करा तुमचा पहिले. माईक चालू करा. माईक. हरे कृष्ण. हा बोला. माझा असा प्रश्न होता की भगवंतांनी भगवद्गीता ही अर्जुनालाच का सांगितली? ते कोणाला पण सांगू शकत होते ना, कारण की ते पूर्ण पृथ्वीचे करताय. मग त्यांनी त्यांनाच का सांगितली भगवद्गीता? ओके. खूप सुंदर प्रश्न आहे हा, की भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनालाच का सांगितली. कारण एक की भगवंतांचे ते प्रिय मित्र होते आणि त्यांना दया आली अर्जुनाची स्थिती पाहून. दुसरं कारण, भगवंतांनी जर ही गीता एखाद्या ऋषीला सांगितली असती, हिमालयाच्या गुफेमध्ये किंवा एखाद्या धर्मक्षेत्र कुठेतरी जाऊन, तर बऱ्याच लोकांनी असं म्हणलं असतं की अरे ही गीता आहे ना ती साधू लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नाहीये. आपण तर आपले जगात काम करणारे लोक आहेत, तर काम करणाऱ्या लोकांसाठी ही गीता नाही. तर भगवंतांना ही गीता अशा व्यक्तीला द्यायची होती की काम करणाऱ्यांमध्ये जे श्रेष्ठ आहेत, जबाबदारी घेण्यामध्ये जे श्रेष्ठ आहेत, अशा जबाबदार व्यक्तीला ते सांगण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळं त्यांनी सगळ्या समाजामध्ये जे सगळ्यात जास्त जबाबदार आहेत, जे राजा आहेत, अशा राजाला त्यांनी निवडलं अर्जुनाच्या रूपात. का? कारण यद्यद आचरती श्रेष्ठस तत्तद एव इतरो जनः. जसं जसं राजा करतो तसं तसं प्रजा पण त्याचं अनुकरण करते. जर राजा भक्त असेल तर पूर्ण प्रजा भक्त होईल. तर यासाठी त्यांनी अर्जुनाला निवडलं. आणि अर्जुनाला निवडण्याचा दुसरा एक उद्देश हा होता की भगवंत याच्यातून हे दाखवतात की तुम्ही अर्जुनासारखे एक्सपर्ट असाल, अर्जुनासारखे स्मार्ट असाल, पण जेव्हा कठीण परिस्थिती येते तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हा अशा स्मार्ट एक्सपर्ट व्यक्तीला पण गायडन्सची गरज लागते. आणि त्यांनी अर्जुनाच्या रूपानं हे प्रस्तुत केलं सगळ्या जगाला. तर या कारणांसाठी त्यांनी अर्जुनाला भगवद्गीता दिली. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विचारा माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। हरे कृष्ण. प्रभु जी, अगर अभी इंसान के रूप में हमें प्रारब्ध का मतलब जो पूर्वज जो पिछले जन्म में जो पाप किया है वो सजा हम इस जन्म में भुगत लेते हैं, तो फिर वापस इतने नरक और फिर ये 84 योनिया, फिर तीनों मतलब एक पाप की सजा तीनों रूप में भुगतना है। मतलब नरक में भी भुगतना है और योनि में भी जाना है और इंसान के रूप में भी भुगतना है, मतलब रीजन क्या है? ओके. नाही, कसं असतंय की जेव्हा शिक्षा म्हणतो आपण तेव्हा आपण पाहतो की एखाद्या कैद्याला शिक्षा केली जाते आणि प्रत्येक त्या कैद्याच्या जे त्यानं वाईट गोष्ट केली आहे त्याप्रमाणे
छोटी किंवा मोठी शिक्षा दिली जाते. काही जे तुरुंग असतात ते सिंपल तुरुंग असतात, काही एकदम कठीण तुरुंग असतात, त्याच्यामध्ये एकदम कठीण परिश्रम केले जातात त्यांच्याकडून. काही जणांना अंधार कोठडी दिली जाते, काही जणांना एकदम एखाद्या सुनसान जंगलामध्ये पाठवलं जातं. तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत ज्या त्याच्या आधीच्या कामावरती अवलंबून आहेत. आणि काही काही शिक्षा असं नाही की फक्त एक शिक्षा दिल्यानं त्याची सगळी प्रिव्हियस जे पण कर्म आहेत ते नष्ट होतात, नाही. कसं असतंय की प्रत्येक जे आपण कार्य करतो, समजा एखादं चांगलं कार्य केलं, तर त्या प्रत्येक चांगल्या कार्याची एक वेगवेगळी रिॲक्शन असते. तसं जेव्हा आपण वाईट करतो, त्या वाईटची पण वेगवेगळी रिॲक्शन असते, ते एकत्र नाही येत. जसं एखाद्याला जर तुम्ही दुःख दिलं तर ते दुःख परत येतं तुमच्याकडे. एखाद्याला तुम्ही इजा पोहोचवली तर ती तुम्हाला परत येते. एखाद्याचं धन तुम्ही लुटलं तर त्याची रिॲक्शन सेपरेट येते. तशा जेव्हा आपण एखादा मनुष्य या जन्मामध्ये वेगवेगळे कार्य करतो, हजारो लाखो, त्या लाखो रिॲक्शन ओळीनं तयार असतात ते आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी. आणि त्याला भरपूर दिवस लागतात, कधी कधी जन्म लागतात. एका जन्मामध्ये होत नाहीत ते. ठीक आहे. हरे कृष्ण. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. राजकुमार माने प्रभू, तुम्ही माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. हरे कृष्णा. हरे हा, हरे कृष्ण. कृष्णा. येतोय आवाज? हो, येतोय. हा, येतोय. अरे पहिल्यांदा एक सांगा माने, हा तुम्ही प्रभूजी. कुठे राहता? कुठे राहता तुम्ही? सांगली सांगली जिल्हा हो, जत तालुका. सांगलीचे तुम्ही. हो हो, हा. बोला बोला. इस्कॉन आरवडेच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतोय मी. 10 वर्ष झाली. हो 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 हो. हा प्रभूजी, काल एका प्रभूजींनी प्रश्न विचारला होता परवा. हा भगवद्गीतेला 5000 वर्ष झाली आणि द्वापार युग 8,64,000 वर्षाचं आहे असं. हा हा. हा, आणि तुम्ही सांगितलं होतं भगवंत आधीमध्ये पण येऊ शकतात. म्हणजे ते कसं आहे प्रभूजी? नाही, मी सांगत होतो की जेव्हा भगवंत इथं भगवद्गीता दिली आपल्याला, ती 5000 वर्षापूर्वी दिली आणि कलियुग चालून होऊन पण 5000 वर्ष झाली. तर वर्ष भगवंत झाली जेव्हा आणि ते आलेले, द्वापार युग. द्वापार युगाच्या अंत काळामध्ये भगवंतांनी द्वापार युग जन्म घेतला. संपताना. हा, असं नाही की भगवंत द्वापार युगात जेव्हा चालू झालं तेव्हा जन्म घेतला, असं नाहीये. भगवंत त्यांनी जन्म घेतला जेव्हा कलियुग अंत होणार होतं. जेव्हा भगवंतांनी भगवद्गीता सांगितली तेव्हा त्यांचं वय होतं 115. तर फक्त 100 वर्षापूर्वी जेव्हा आता द्वापार युग संपणार आहे, त्याच्या जस्ट आधी भगवंत या धराधामावरती आलेले. आणि जेव्हा आपण सांगत होतो की भगवंतांनी ही गीता आधी दिलेली, तेव्हा भगवंतांचं जे शरीर आहे ते सच्चिदानंद आहे, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. भगवंत 20 लाख वर्ष जरी राहिले तरी ते नवनवायमानच असतात. 16 वर्षाचे एकदम यंग व्यक्तीप्रमाणे ते दिसतात. आपल्यासारखे म्हातारे नाही होत ते. तर त्यांचं जे शरीर आहे ते दिव्य आहे आणि ते 1 करोड वर्षानंतर पण तसेच राहतात. असं नाही की त्याच्यामध्ये काय फरक पडतो. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सचिन संधाने प्रभू, विचारा प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं की आपण देवाचे अंश आहे, ते कसं काय? ओके. सचिन, तू कितवीला आहे? सोहम. ओके. कितवीला आहेस तू? माईक म्यूट आहे तुमचा. हा, 3rd स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड. थर्ड. थर्ड स्टँडर्ड. ओके ओके.
तर खूप चांगला प्रश्न आहे. आपण पाहू शकतो इथं की गीता आहे ती अबालवृद्धांसाठी आहे. तुझं नाव काय सचिन? सोहम. सोहम. ओके. सोहम प्रश्न विचारतोय की आपण भगवंतांचे अंश आहोत ते कसं कळणार आपल्याला? एक आहे ते आपल्याला भगवद्गीतेतून कळतं. भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही माझे अंश आहात. आणि दुसरं आपण पाहू शकतोय की जेव्हा आपण भगवंतांच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा त्याची प्रचिती येते आपल्याला. जसं एखादं छोटं मूल आहे. छोटं मूल म्हणजे 4 महिन्याचं मुलगा आहे. 4 महिन्याच्या मुलाला काय समजतं का? नाही समजत ना काही. छोटं असतंय ते. त्याला काही कळत नाही की आई कोण, वडील कोण, भाऊ कोण, बहीण कोण, काही कळत नाही त्याला. पण जेव्हा तो रडायला लागतो छोटा मुलगा, त्याला कुणी जरी त्याला घेतलं तरी तो रडायचं थांबत नाही जोपर्यंत आई त्याला स्वतःच्या कुशीमध्ये नाही घेत. जेव्हा तो आईच्या कुशीत येतो तेव्हा त्याला हे माहित नाही की ही माझी आई आहे, पण त्याला कळतं की हा आता नो टेन्शन, आणि तो रडायचं थांबतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण होतं. जेव्हा आपण भक्ती करायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण सुखी व्हायला लागतो, आनंदी व्हायला लागतो. आपल्याला माहिती असो नसो, त्याच्यातून आपण समजू शकतोय की भगवंतांचा आणि आपला खूप घनिष्ठ संबंध आहे, जन्माजन्मांचा. ठीक आहे. ओके, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माधवी माताजी, तर तुमचा माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. माधवी जाधव. हा, बोला आता. हा. हरे कृष्णा हरे प्रभूजी. कृष्ण. हा, आपण एका कथेत बघितलं की तुम्ही सांगितलं भृगु मुनींनी स्त्री देवांची म्हणजे सगळ्या देवतांची कोण श्रेष्ठ आहे म्हणून परीक्षा घेतली, आणि मग ते लक्ष्मी नाराज झाल्यात, आणि ते सगळं आपण जे कथेत बघितलं ते. आणि आणखी एका श्लोकात बघितलं की प्रभूजी स्वतःच भृगुमुनी आहेत, म्हणजे ते चराचरात आहेत इन शॉर्ट. तर एक क्वेश्चन असा आहे की आपण जसं डेली लाईफ मध्ये सगळ्याच प्रकारच्या एक्झाम देतो, म्हणजे रिअल लाईफ असू द्या किंवा एनी एज्युकेशनल, पण प्रभूंनीच स्वतः प्रभूंची एक्झाम घेणं किंवा परीक्षा देणं, यातून म्हणजे आपण काय काय उपदेश घ्यायचा किंवा हे कसं कनेक्टेड आहे? ओके. इथं भगवंत जेव्हा सांगतात आहे की मी प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, तर याचा अर्थ हा नाहीये की सिंह भगवंत आहेत आणि आजपासून मी सिंहांची पूजा चालू करणार. ते म्हणतात आहे की सगळ्या पर्वतांमध्ये मी हिमालय, मग आजपासून आपण कृष्णांची पूजा सोडून हिमालयाची पूजा चालू करणार. त्याचा अर्थ हा नाहीये की या गोष्टी भगवंत आहेत. नाही. भगवंत म्हणतात आहे की जो जंगलाचा राजा आहे सिंह, त्याचं जे शौर्य आहे, त्याची जी राजेपणा आहे त्याचा, ती जी क्वालिटी आहे ती माझी क्वालिटी आहे. ते वैशिष्ट्य त्याचं माझ्यावरती आधारित आहे. तर भगवंत इथं सांगतात की या जगामध्ये जे पण तुम्ही काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी बघता ते सगळं माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे. एखादा व्यक्ती बुद्धिमान आहे, भगवंत सांगतात की ती बुद्धी माझ्यापासूनच आलेली आहे. असं नाही की तो व्यक्ती भगवंत आहे. त्यासाठीच इथं सांगतात आहे विभूती योग आहे. हा विभूती म्हणजे एखादं वैशिष्ट्य त्या व्यक्तीचं, त्या गोष्टीचं. भगवंत म्हणतात आहे की जे पण या जगामध्ये एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, ते एक्स्ट्राऑर्डिनरीनेस इज फ्रॉम मी. तर इथं पण भृगूंची जेव्हा नाव येतं तेव्हा भृगु मुनी हे सगळ्या मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांच्या वयानं, त्यांच्या ज्ञानानं,
त्यांच्या भक्तीनं तो जो सिनियरनेस आहे त्या भृगुमुनींचा, भगवंत म्हणतात ते माझ्याच पासून उत्पन्न झाले. तेव्हा भृगुमुनी हे सेपरेट एक व्यक्ती आहेत. ते भगवंतांचा अवतार नाहीये. भगवंतांची शक्ती आहे त्यांच्यामध्ये. आणि तसं जर पाहिलं या जगामध्ये प्रत्येक जणाकडं जी पण काही शक्ती आहे, जसं आपल्याकडं आता आपली बुद्धी आहे, ती बुद्धी कोणी दिली आपल्याला? भगवंतांनीच दिली. आणि त्या बुद्धीच्या आधारावरतीच आपण आता भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो. मग भृगुमुनींचं पण सोडा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण आपण भगवंतांवरतीच डिपेंड आहे त्यांना समजण्यासाठी. जेव्हा आपण आता ही गीता वाचतोय, कोण वाचतंय? भगवंतांनी आपल्याला वाचण्याची क्षमता दिलीये, समजण्याची क्षमता दिलीये, बुद्धी दिलीये. त्या आधारावरती आपण वाचतोय आणि समजतोय. तर हे समजून घेण्यासाठी पण भगवंतच आपल्याला ती शक्ती प्रदान करतात. ठीक आहे. हरे कृष्णा. आणखी कुणाचा प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. बोला. प्रभूजी, नाव काय तुमचं? प्रसाद. प्रसाद. तुम्ही कुठे राहता? कोपरगाव. कोपरगाव मध्ये राहता? जवळच आहे, आम्ही इथंच आहेत. ओके. तर प्रश्न मला असा पडला होता की म्हणजे भगवंत जे सृष्टीचं निर्माण करतात, तुम्ही बोलले श्वास घेताना सृष्टी निर्माण होते, श्वास सोडला की सृष्टीचा प्रलय. तर हे निर्माण आणि प्रलय वारंवार का? ओके. त्यानंतर आता सपोज मनुष्य जन्मच असा आहे की जिथे आपण म्हणजे भगवंताची भक्ती किंवा जे काय भगवंताला जाणू शकतो. ठीक आहे. बाकीचे जे म्हणजे बाकीचे जेवढे काही जीव भगवंतांनी निर्माण केले, म्हणजे त्यांच्याकडे तर ही उपजत क्षमता नाहीये ना भगवंताला जाणण्याची वगैरे. बरोबर. ठीक आहे. आणि आपण असंही शिकलो की मनुष्य जन्मात भक्ती करूनच आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो किंवा मुक्तीचे याच्यापर्यंत जाऊ शकतो. आणि मनुष्य जन्म प्राप्त होण्यासाठी बाकी हे जे काही म्हणजे कितीतरी योनी आहेत, 68 की 64 लाख, तेवढ्या योनींमधनं जावं लागतं. पण मग ते त्यांना तर भक्ती समजत नाही. मग त्यांच्यापासून मनुष्यापर्यंत जो उत्क्रांती आहे ती कशी होते? त्याच्यात काय प्रोसेस कशी होते? ओके. तर एक तर तुम्ही प्रश्न विचारलाय की उत्क्रांती कशी होते, म्हणजे वारंवार का? दुसरा प्रश्न सृष्टीची निर्मिती आणि प्रलय वारंवार का? तर हे दोन प्रश्न विचारले तुम्ही. तर ही जी सृष्टी आहे ज्यामध्ये आपण आता राहतोय, ती भगवंत म्हणतात की अशाश्वत आहे. ती अशाश्वत काय? कारण जे पण भगवंतांशी कनेक्टेड नाहीये ते सगळं अशाश्वत आहे. आणि जेव्हा आपण भगवंतांना समजतो, आपल्या स्वरूपाला समजतो, तेव्हा जे आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या नित्य आहेत आणि त्याची जी सावली आहे त्याला भौतिक जगत म्हणतात, ते अनित्य आहे. जसं प्रत्येक गोष्टीची एक विरुद्ध परिस्थिती पण असते. जसं सुख आहे, दुःख असतंय, आनंद आहे, वेदना असते. जसं चांगलं आहे, वाईट असते. तसंच जेव्हा आपण म्हणतोय की पूर्ण एक शाश्वत जग आहे, त्याची जी सावली आहे ती अशाश्वत असणार आहे. जसं एखादा पेपर असतोय, मग त्याची झेरॉक्स कॉपी असते. झेरॉक्स कॉपी त्याच्यासारखी असते, पण त्याची थोडस त्याची उत्कृष्टता थोडी कमी असते.
त्याचप्रमाणे हे जे जग आहे ते झेरॉक्स कॉपी आहे आध्यात्मिक जगाचं. आणि भगवंतांची ही कृपा आहे की अशा जगामध्ये आपल्याला पाठवलंय जिथं आपण भगवंतांप्रती आपली भक्ती वाढवू शकतोय. असं हे जग आहे. का? कारण भगवंतांना हे पण सांगायचं याच्यातून की जोपर्यंत आपण भगवंतांना प्राप्त नाही करत, त्यांची भक्ती नाही करत, तोपर्यंत अशा शाश्वत जीवनाची सुरुवात नाही होत. मग या अशाश्वत जगाचं जे अशाश्वतता आहे ती आपल्याला पुश करते त्या भक्तीनं शाश्वत जग प्राप्त करण्याची. कारण इथं जर आपल्याला समजा एखादं जेल आहे, जेलमध्ये जर तुम्हाला 5 स्टार फॅसिलिटी दिल्या तर मग जेलमधून बाहेर कोणी येणारच नाही. ते म्हणतील की इथं आता चांगलं चाललंय, बाहेर कशाला जायचं. टीव्ही आहे, केबल आहे, फ्रीज आहे आणि सगळं आहे, मग बाहेर आता कशाला जायचं. तर इथं जर 5 स्टार फॅसिलिटी दिल्या जेलमध्ये तर मग त्या ज्यानं चूक केली आहे त्याचं सुधारणा कशी होणार. तर तो एक गोष्ट आहे जी भगवंत या सृष्टीची रचना करतात एका स्पेशल कारणासाठी, ज्याद्वारे आपण इथं येऊन परत भगवंतांना प्राप्त करू शकतोय. आणि दुसरं तुम्ही सांगितलं की उत्क्रांती कशी होते, ती उत्क्रांती कर्माच्या नियमावरतीच होते. या जगामध्ये जेव्हा मनुष्य शरीरामध्ये त्याला पाप आणि पुण्य भोगावं लागतं, दुसऱ्या शरीरामध्ये पाप आणि पुण्याची गोळाबेरीज नाही होत. ते जे पण काही करतात ते शरीर निर्वाहासाठी करतात. त्याच्यामध्ये पाप नसतंय, पुण्य नसतंय. जे पण त्यांचं जे पाप आहे ते कट होतं त्या वेगवेगळ्या जीवनांमध्ये, आणि जे पण पुण्य आहे ते पण कट होत राहतं. तर ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये नवीन कर्म नाही होत. जे पण पहिलं कर्म आहे चांगलं वाईट, ते कर्म हळूहळू नष्ट होतं. आणि जेव्हा ते नष्ट होत एकदम शेवटच्या स्टेजला येतं तेव्हा मग तो मनुष्य शरीर त्याला धारण केलं होतं. आणि याच्यामध्ये पण दिलेलं आहे की हे कसं होतं. पहिल्यांदा त्यांना जलचर होतात, ते जलचरानंतर झाडं होतात, झाडानंतर पक्षी, प्राणी आणि त्यानंतर मनुष्य. असं त्यांचं नॅचरल उत्क्रांती होते त्या आत्म्याची वेगवेगळ्या शरीरामध्ये. जसं आपल्या इथं पण पाहतो ना आपण, एखादा गरीब असतोय, त्याची एक खोली असते फक्त, पण तो शिकतो व्यवस्थित, मग त्याला जॉब लागतो, मग काय करतो तो, मग एक 2 BHK घेतो तो, बरोबर. मग त्या जॉबमध्ये त्याला प्रमोशन मिळतं, पुढे जाऊन तो मॅनेजर होतो, मग तो एखादा बंगला विकत घेतो. मग जेव्हा तो एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक होतो, मग तो एकदम मोठं 5 एकराचं फार्म हाऊस घेऊन तिथं राहायला लागतो. तर आपण पाहतो की जशी त्याची परिस्थिती बदलते त्यानुसार त्याचं घर पण बदलतं. तसंच जेव्हा आत्म्याची स्थिती वेगवेगळी बदलते, त्याचे घर, आत्म्याचं घर म्हणजे हे शरीर, ते पण बदलत राहतं. ठीक आहे. हरे कृष्ण. बरं प्रभूजी, अजून एक थोडा सिली आहे, परंतु कसं आहे, जर प्रभूची इच्छाच आहे की मनुष्याने त्यांची भक्ती करावी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावं, बरोबर. तर मग हे बाकीचे जीव का बनवले, फक्त मनुष्यच का नाही. मग डायरेक्टली जेव्हा सुरुवातीला बनवताना सुरुवातीला ठीक आहे, आपण नंतर म्हणू की प्रारब्धानुसार, त्याच्या कर्मानुसार तो वेगवेगळ्या त्याला पुढचा जन्म वगैरे दुसरा मिळतो वगैरे. पण जेव्हा एकदम सुरुवात आहे, बेसिक पहिल्यांदा जेव्हा बनवतात प्रभू, तेव्हाच बनवताना फक्त मनुष्य का नाही, बाकीचे जीव का मग असं. सुरुवातीला जेव्हा एकदम स्टार्टिंगला तर आत्म्याचं काहीच म्हणजे बॅलन्स तर काहीच नसणार आहे तेव्हा. बरोबर. मग तेव्हाच बनवताना याचं कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत.
जे पण जीव इथं येतात ते त्यांच्या इच्छेनं येतात. त्यांची काहीतरी इच्छा असते की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ते येतात. नाही, पण आणि प्रभू इथं सांगतात की सगळ्या जीवांचं एखाद्याला सगळ्या जीवांचं निर्माण तर प्रभू करतात असं म्हटलंय ना भगवंत. तर ते मग का करतात तेच सांगतो. जीवांच्या इच्छेने कसं काय येतील असं म्हणतात. जसं आपण जेव्हा भगवत धामात असतोय तेव्हा आपली हम्म. इच्छा असते की मी पण भगवंतांसारखं वागावं, मला पण भगवंतांसारखाच सन्मान प्राप्त व्हावा, मला पण भगवंतांसारखंच लाईमलाईट मिळावी. हम्म. त्या इच्छेनं आपण या जगामध्ये येतो आणि इथं आल्यानंतर आपल्या इच्छा अनंत द्विगुणित होतात त्या. आणि मग ज्या इच्छा, समजा त्या दिवशी आपण पाहत होतो की एखाद्याला जेव्हा जन्म मिळतो दुसरा, तो 2 गोष्टींवरती आधारित असतो. एक त्याचं कर्म आणि दुसरी त्याची इच्छा. जर त्याची इच्छा असेल की मला खूप झोपायचंय, तर त्याला दुसऱ्या जन्मामध्ये मनुष्य जन्म नाही दिला जात, त्याला अस्वलाचं शरीर दिलं जातं, ज्याच्यामध्ये ती इच्छा तो पूर्ण करू शकतोय. ओके. त्याची इच्छा असते की मला मांस खायचंय, हम्म. तर त्याला वाघाचं शरीर दिलं जातं. कारण मनुष्याच्या शरीरामध्ये ती इच्छा पूर्ण करणं किती होणार ती पूर्ण. एखाद्या व्यक्तीला इच्छा आहे की मला पाण्यात पोहत राहायचंय जास्तीत जास्त, तर मग ते म्हणतात मासा होतो. तर ज्या पण वेगवेगळ्या इच्छा आहेत, त्या प्रत्येक इच्छा प्राप्त करण्यासाठी या वेगवेगळ्या योनी, वेगवेगळे शरीर बनवलेले आहेत. तर त्याचा अर्थ असाच आहे की मनुष्याच्या हजारो करोडो इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे हे शरीर बनवलेले आहेत. ठीक आहे. ठीक. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. सिमरन माताजी विचारा. हरे कृष्ण गुरुजी. हरे कृष्ण. माझा प्रश्न नव्हता, माझी एक थोडी शंका होती की जसं अनेक गॅलेक्सीज, अनेक विश्व या अनेक सृष्टीमध्ये आहेत, तर आपण ज्या सूर्यमालेत आहोत त्यासाठी आपल्याला असं शरीर दिलंय का मानवाचं शरीर दिलेलं आहे, आणि त्यानुसार आपल्याला भगवंत आहे का मानवाच्या स्वरूपात दिसतात. तर वेगवेगळे बाकीचे गॅलेक्सी असतात तिथे एक आपल्याला एक वर्ड येतो की एलियन्स. ते आता आपल्याला माहिती नाही ती आपल्यासारखे दिसतात का वेगळे दिसतात. त्यांच्यासाठी भगवंतांची जी प्रतिमा आहे ती त्यांच्यासारखी असू शकते का? म्हणजे आपल्यासाठी एक मानव देह आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या समतोल असा त्यांची प्रतिमा आहे असू शकते का? इथं 2 गोष्टी जाणणं खूप गरजेचं आहे. एक, भगवंत जेव्हा येतात इथं, तेव्हा ते स्वतःच्या नित्य त्यांचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये येतात. तर हे जे भगवंतांचं आपण शरीर बघतोय द्विभुज, त्यांचे 2 हात आहेत, पाय आहेत आणि त्यांचं जे सुंदर जे रूप पाहतो आपण ते त्यांचं नित्य दर्शन आहे ते. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण मनुष्य आहोत म्हणून आपण भगवंतांना तो आकार दिलेला आहे, की मनुष्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य, एकदम सुंदर मनुष्य, एकदम शक्तिमान मनुष्य, आणि मग आपण भगवंतांना तयार केलं. तर हे उलट आहे. आपण भगवंतांना नाही तयार केलं, आपण भगवंतांना आकार नाही दिला, भगवंतांनी आपल्याला आकार दिला, भगवंतांनी आपल्याला तयार केलं. जसं तुम्ही पाहाल की घरामध्ये तुम्ही म्हणता ना, अरे हा मुलगा तर त्याच्या वडिलांवरती गेलाय. म्हणजे काय? त्याचं नाक वडिलांसारखं आहे, त्याचे डोळे वडिलांसारखे आहेत. आपण असं नाही म्हणत की वडील याच्यावरती गेलेत. नाही, वडिलांचे तसे डोळे आहेत म्हणून त्याचे डोळे तसे आहेत. वडिलांचा कलर गोरा आहे म्हणून तो पण गोरा आहे. तर आपलं हे जे शरीर आहे 2 हाताचं 2 पायाचं, ते काय आहे? कारण भगवंतांचं शरीर तसं आहे. तर हा एक गोष्ट आहे की भगवंतांच्या सारखं आपलं शरीर आहे. असं नाही की आपल्यासारखं भगवंतांचं शरीर आपण बनवलेलं आहे. तर ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की भगवंतांचे अनंत अवतार आहेत.
आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात. जसं नरसिंह देवांचा अवतार आहे, अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंह आहेत. ते येतात. कश्यप एखाद्या कासव असते त्याच्यामध्ये पण ते येतात. मत्स्य अवतार आहे, माशाप्रमाणे येतात. तर असे हयग्रीव आहेत, ज्याचं घोड्याचं एक रूप आहे, त्याच्यामध्ये भगवंत येतात. तर भगवंताचे असे अनंत अवतार आहेत. आणि जे पण एलियन वगैरे आहेत, आणि ते आहेत असं नाही की ते काही सायंटिफिक फिक्शन वगैरे, प्रत्येक ग्रहावरती वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. आणि कित्येक असे ग्रह आहेत ज्याच्यावरती आपल्यापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ जमाती तिथे राहतात. तर त्यामध्ये पण भगवंत येतात, जन्म घेतात. आणि असे भगवंतांचे अनंत स्वरूप आहेत, अवतार आहेत. पण इथं भगवंत गीतेमध्ये सांगतात की अशा अनंत स्वरूप आणि अवतारांचा जो स्रोत आहे ते हे द्विभुज रूप आहे भगवंतांचं, 2 हात आणि 2 पायाचं. कारण तसं जर असतं तर भगवंत म्हणाले असते की हे माझं आहे ना ते सेकंड रूप आहे, पहिलं रूप असं असं आहे म्हणून. पण भगवद्गीतेत तसं नाही म्हणत आहे. ते म्हणतात की अहम सर्वस्य प्रभवो, की म्हणतात हे माझं 2 हातापायाचं जे रूप आहे ते सगळ्याचं मूळ आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. प्रकाश हरे कृष्णा. डहाडे प्रभूजी. हा, विचारा तुम्ही. हॅलो. हरे कृष्णा. नामस्मरण करणे म्हणजे ध्यान का? हा, हॅलो. आपल्याला भगवंतांनी नामस्मरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हाच आपल्यासाठी खरा यज्ञ आहे या जन्मामध्ये. नामस्मरण आणि भगवंतांचा जप एकच. धन्यवाद. हरे कृष्णा. आणखी कोणाचा काय प्रश्न आहे? हा, हरे कृष्णा. धनंजय गोविंद प्रभू, माईक चालू करा तुमचा आणि विचारा. हा, विचारा प्रभूजी. हा, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत. कुठून राहताय तुम्ही? आम्ही सातारा. साताऱ्याचे तुम्ही. हरे कृष्णा. बोला. प्रभूजी, तुम्ही प्रारब्ध अप्रारब्ध बीजम कुटम याच्या बाबतीत थोडी माहिती पाहिजे होती. तर मला जे समजलं त्याच्यानंतर मला त्या पुढचं जे पाहिजे ते मी जरा तुम्हाला विचारतो. की म्हणजे जसं का आता तुम्ही आपले जन्म घेतो, मनुष्य जन्म घेतला तर आपण प्रारब्ध घेऊन आलो. म्हणजे मला पर्टिक्युलर काहीतरी एक क्वांटिटी मध्ये बोलतो की मी 1 करोड काहीतरी कर्म घेऊन आलोय, प्रारब्ध घेऊन आलोय, आणि ते मला माझ्या लाईफ स्पॅन मध्ये संपवायचे. हा, ओके. आणि जे अप्रारब्ध आहेत, जे संचित आहेत, म्हणजे ते कितीतरी जन्मांचे आहेत. जसे की धृतराष्ट्राचे कसे जन्मानंतर त्याला ते घेऊन आले, तसं ते आपल्या अनेक जन्मांचे जे अप्रारब्धामध्ये पडलेले आहेत तिकडे. पण आता ह्या स्पॅनमध्ये मला ते फक्त प्रारब्धच आहेत, म्हणजे अप्रारब्धाचा संबंध नाही. इथपर्यंत बरोबर आहे ना प्रभूजी? आणि नाही, एक इथं आणखी एक गोष्ट आहे. प्रारब्ध म्हणजे ते जे पापाची किंवा पुण्याची जी रिॲक्शन आहे ती आपल्याला मिळाली आहे, असं नाही की या जन्मामध्ये मिळणार आहे. जे मिळणार आहे पुढं त्याला म्हणतात अप्रारब्ध, या जन्मामध्ये किंवा दुसऱ्या जन्मामध्ये. तर प्रारब्धामुळं आपल्याला काय मिळतं? प्रारब्धामुळं आपल्याला आपलं हे शरीर मिळतं. त्या प्रारब्धामुळं आपली बुद्धी मिळते, छोटी मोठी. त्या प्रारब्धामुळं आपल्याला सुदृढ किंवा खूप कमकुवत शरीर मिळतं. ज्या प्रारब्धामुळं आपल्याला चेहरा मिळतो, कुणाचा चांगला असतोय, कुणाचा वाईट असतोय, कुणाचा कुरूप असतोय, कुणाचा सुंदर असतोय, त्याला म्हणतात प्रारब्ध. की ते प्रारब्ध तयार होऊन आता आपल्या ताटात वाढलंय ते. म्हणजे पण ह्या लाईफ स्पॅन मध्ये जन्म ते मृत्यूपर्यंत तेवढा स्पॅन मध्ये ना ते? नाही, ते त्या प्रारब्धानं आपल्याला आत्ता जे तुमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि पुढे येणार आहे ते अप्रारब्ध आहे.
आणि ते येत राहतं. अप्रारब्ध म्हणजे आणखी आलं नाही, भविष्यात येणार. प्रारब्ध म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मिळालंय त्याची रिॲक्शन. जसं तुमच्या लाईटीचं बिल असतंय ना, जे पण बिल तुम्हाला आतापर्यंत मिळालेत, तुमच्या घरी पोहोचलेत, ते प्रारब्ध. जे लाईटचे बिल आता पुढे येणार आहेत ते अप्रारब्ध. म्हणजे पण आता मग जन्म ते मृत्यूपर्यंत आम्ही जे घेऊन आलो ते प्रारब्ध आणि अप्रारब्ध सगळेच असणार का? ते अप्रारब्ध प्रारब्ध लिहिलेलं आहे. जे पण आपल्याला आता जसं आपल्या प्रारब्धामुळं जी आपली काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की आपल्याला किती शिक्षण मिळणार आहे, आपला जन्माचा कालावधी किती आहे, ते सगळं ठरलेलं आहे आपल्या प्रारब्धामुळं. त्याच्यामध्ये चेंज नाही होणार. आणि पुढं आणखी पण काही त्याच्या रिॲक्शन ज्या प्रारब्धामध्ये चेंज झालेल्या नाहीयेत त्या पण येत राहतात, या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये. मग आता प्रारब्धाप्रमाणे आता निश्चित आहे की प्रारब्धाप्रमाणे ते म्हणजे ते सिच्युएशन तयार होणार. मला समजा डॉक्टर व्हायचं आहे तर मी चांगल्या श्रीमंत घरात जन्म घेईन आणि मग मी माझ्या प्रारब्धामध्ये मला ते बुद्धी असेल आणि मग मी डॉक्टर होईल. मग हे म्हणजे प्रारब्धानुसार ते घडत आलेलं आहे, त्यामुळे मी तसं माझं घडणार, हे निश्चित आहे. निश्चित आहे. मग मी समजा यातून जर का डॉक्टर होत असताना मला जर का हरिकृष्णाचा पण काहीतरी माझ्या प्रारब्धामध्ये आहे, बरोबर, मी रुटीन चेंज केले, जे मी डॉक्टर पण झालो त्यामुळे माझ्या प्रारब्धामुळे, पण माझा हरिकृष्णाचा पण रूट चालू झाला आणि मग आता पुढे येणार काय आता कर्म जे आहे त्याचा बदल होत जाणार ना. मग हे कुटम आणि बीजम हे पण थोडं सांगा. नाही, जेव्हा भक्ती आपण चालू करतो ना तेव्हा बीजम कूटम ते सगळं नष्ट होतं. म्हणजे पुढं काय होतं ते भगवानांच्या इच्छेनं होतं. ते या सगळ्या गोष्टी त्या कर्माणी निर्दहती किंतुच भक्ती भाजाम सांगितलेलं आहे की भक्तीमुळं हे सगळे कूटम बीजम प्रारब्ध अप्रारब्ध सगळं नष्ट होतं हळूहळू. मग आता भविष्यात येत असतं ते काय? मग ते भगवंतांची कृपा आहे. भगवंत आपल्या पहिल्या अप्रारब्ध प्रारब्ध पाहून ते ठरवतात की हे जर दिलं मी तर याला भक्तीमध्ये सहाय्य होईल असं त्यांना वाटलं तर असं थोडीफार पण शिक्षा देतात आपल्याला भगवंत. ठीक आहे, पण ते आता प्रारब्ध अप्रारब्ध नाही म्हणता येत त्याला, कारण ते आता भगवंत स्वतः देतात. जसं 2 प्रकारच्या शिक्षा आहेत, एक पोलीस देतात आणि एक आई देते. आईची जी शिक्षा आहे ती भगवंत स्वतः एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे करतात ते प्रेमानं करतात. पोलीस जे करतात ते प्रेम नाही, तिथं काठीनं मारतात ते फक्त. तर हे जे कर्म आहे ते भगवंतांचा जो नियम आहे तो पोलीस प्रमाणे. ठीक आहे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद. हरी बोल. आता आपण इथं थांबूया, खूप उशीर झालाय. तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप मेसेजवरती लिहा, आपण जरूर घेऊया ते. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप सुंदर रीतीने आजचे जो विभूती योग आहे त्या अध्यायाच्या माध्यमाने भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूतींचं खूप सुंदरतेने वर्णन केलंय. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व भक्तांचेही आणि खूप शांततेने जवळपास मागचे 1.5 ते 2 तास त्यांनी या तुमच्या कथेचा आस्वाद घेतला, त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. तर प्रभूजींच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी आता तुमचे जर काही प्रश्न असतील, खूप सारे प्रश्न पाहिलेत मी राहिलेत ते प्रश्न तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, प्रभूजी त्यांची उत्तरं देतील. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचा जो काही फीडबॅक असेल तो फीडबॅक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण